गोष्टी ऐकण्याचा मोह सर्वांनाच होतो. गोष्टी ऐकताना खूपच मजा येते आणि कधीकधी तर गोष्टी ऐकताना आपण तहान, भूक आणि झोपसुद्धा विसरून जातो. गोष्टी सांगायला आणि ऐकायला कुणाला आवडत नाही? आतापर्यंत आपण कितीतरी गोष्टी ऐकल्या आणि सांगितल्या असतील, त्या मोजता तरी येतील का? गोष्टी कितीतरी प्रकारच्या असतात. झाडाफुलांच्या, पशुपक्ष्यांच्या, राजाराणीच्या, शूरवीरांच्या, जादूच्या, खूप पूर्वीच्या, आजी आजोबांनी सांगितलेल्या, गमती जमतीच्या, नाहीतर विचार करायला लावणाऱ्या. या गोष्टी येतात तरी कुठून, याचा तुम्ही कधी विचार केला का? चला तर मग आज आपण गोष्टींचीच गोष्ट ऐकूया. एका गावात एक माणूस राहत होता. एक दिवस त्या मित्रानं त्याला एक गुपित सांगितलं. बरेच दिवस त्याने हे गुपित कोणालाच सांगितलं नाही. मग त्याचे पोट रोज थोडे थोडे फुगू लागले. अखेर एक दिवस न राहून त्याने ते गुपित आपल्या बायकोला सांगितलं. मग काय, त्याच्या बायकोचं पण पोट फुगू लागले. तिला पण हे गुपित लपून ठेवायला जमेना. मग बागेत जाऊन तिने एका खड्ड्यात हे गुपित सांगितलं आणि वर माती टाकून तो खड्डा बुजवून टाकला. काही दिवसांनी त्या खड्ड्यातून एक झाड आलं. त्या झाडाच्या लाकडाची कोणीतरी एक बासरी केली. बासरीने ते गुपित सगळ्या गावाला सांगितले. आता आफ्रिका देशातील आणखी एक गोष्ट ऐका. खूप वर्षापूर्वी एक उंदीर होता. तो सगळीकडे बागडत असे. राजाच्या महालात, झोपडीत, घरात अशा सगळीकडे फिरायचा. घराच्या भिंतीतल्या एका छिद्रात लपून तो सगळ्या गोष्टी ऐकत असे. त्या सगळ्या गोष्टी तो झाडाखालच्या एका खड्ड्यात लपवून ठेवत असे. त्याला या गोष्टी फारच आवडत असत. उंदीर काय करतो ते एक कोल्हा लपून लपून बघत असे. एक दिवस कोल्ह्याने तो खड्डा उकरायला सुरुवात केली. कोल्ह्याने जसा खड्डा उकरला तशा एकामागे एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. त्या दिवसापासून आजपर्यंत या गोष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे फिरत आहेत. त्या तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा आल्या आहेत. त्यांच्यामध्ये थोडा बदल करून आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतो आणि मग त्या आणखी दूरवर पसरत जातात. मला आशा आहे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टचा हा एपिसोड आपल्याला नक्की आवडला असेल. धन्यवाद.